तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत असलेला आदिवासी समाज हा आपल्या विभिन्न संस्कृती आणि वेगवेगळ्या चालीरीती आणि त्यांची सणवार साजरी करण्याची वेगळी पद्धत यामुळे विशेषत्वाने ओळखला जातो। सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील चारबन, भिंगारा, चिचारी, उमापूर, निमखेडी इत्यादी गावातील आदिवासींच्या मुख्य सणांपैकी एक सण म्हणजे होळी। आदिवासी समाजातील पावरा, बारेला, भिलाला हे समाज बांधव आपल्या संस्कृतीनुसार होळीचे पूजन करतात। परंतु नुकत्याच 1-2 दिवसांपूर्वी उमापूर येथे आदिवासी बांधवांच्या 2 गटात झालेल्या वादामुळे या ठिकाणचा होळीनिमित्त आयोजित करण्यात येणारा भोंगऱ्या उत्सव रद्द करण्यात आलाय। सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उत्सव समिती तसेच प्रशासनाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला। परंतु वर्षभर वाट पाहून मोठ्या उत्साहात साजरा होणारा भोंगरा उत्सव रद्द झाल्याने गावातील आदिवासी बांधवांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटताना दिसतो आहे। तर दर रविवारी उमापूर येथे भरणारा आठवडी बाजार सुद्धा या रविवारी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उमापूर नजीकच्या चारबन या ठिकाणी भरवण्यात आला होता। होळीच्या अगोदर भरणाऱ्या या आठवडी बाजारात भोंगरा उत्सवानिमित्ताने आदिवासी बांधवांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार होती आणि या निमित्ताने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जळगाव जामोद पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। आठवडी बाजार असल्याने या परिसरात उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन, जळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील, विशेष सुरक्षा बल, दंगा काबू पथक असा पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे। MCN न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे, उमापूर। जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दरवर्षी आदिवासी बांधवांचा भोंगऱ्या बाजार नावाचा उत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात येतो। यावर्षी उमापूर गावाच्या ऐवजी चारबन गावामध्ये तेथील आदिवासी बांधवांचे प्रमुख उदयसिंग पटेल यांच्या नेतृत्वाखाली सदरचा बाजार भरलेला आहे। जळगाव जामोद पोलीस स्टेशनतर्फे सदर ठिकाणी योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि सदरचा बाजार हा अत्यंत आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात येत आहे। जळगाव जामोद पोलीस आणि बुलढाणा जिल्हा पोलीस दलातर्फे मी सर्व बांधवांना शांततेचे आवाहन करतो आहे। ठीक आहे। जो आपल्या उमापूरमध्ये जो भोंगऱ्या बाजार भरण्यात येत असते दरवर्षीप्रमाणे, तर यावर्षी कशामुळे बंद करण्यात आलेला आहे? ते काही नाही दुसरं हे पहा, आमचं वादविवाद झालं एका पोरगी आणि पोरामुळे। भिलाला समाजाची पोरगी होती आणि कोटू समाजाचा पोरगा होता, त्यामुळेच पहा कोणाला काही तकलीफ झाली नाही पाहिजे, त्यामुळेच आम्ही हे बाजार बंद ठेवलेले आहे। आणि काय असते, ज्या वेळेस हे जे झालं होतं ना त्यावेळेस आम्ही हजर होतो तिथं। दगडफेकी हे ते झालं त्याच्यामुळे की कोणाही आदिवासी बांधवांना कोणाला म्हणजे हे झालं नाही पाहिजे। कोणाला हे पहा कोणी पण काय करतात, आता परिवारसोबत भंगुरिया बाजार पाहायला येतात। कोणाचा समजा बाईला काय झालं, परिवारला काही झालं तर ते जिम्मेदारी घेणार कोणीच लोक होते नाही। त्यामुळेच आम्ही ना समितीवाल्याला विचारलंच की बा आम्ही जिम्मेदारी घेत नाही म्हणे समितीवाले। तेव्हा आम्ही ना हे फैसला घेतला सगळे मुख्य लोकांना येईन की म्हणे आम्ही काय हे घेत नाही म्हणे समितीवाली जिम्मेदारी। त्यामुळेच आम्ही ना बंद ठेवलं हे, काहून की या भंगुरिया उत्सवामध्ये कसं असते, दुश्मनी असते लोकांची। काही म्हणजे काही आता 2 दिवस हे झालं, 2 दिवसाआधी हे झालं तर ते काय म्हणतात की हे पण आपण भंगुरिया बाजारमध्ये त्याला पाहून घेऊ हे पण सांगतात। तर त्याच्यामुळे त्याचं भांडणं होणार आणि त्याच्यात आपलं परिवार गेलं। पण माया तर काही त्याच्यासोबत घेणं नाही आणि मी त्याच्यात झालं, आता ते पण माझ्या समाजाचं आहे, हे पण माझ्या समाजाचं आहे, ह्यामुळे आम्ही समोर गेलो आणि ते म्हणणार आम्हाला की बा तू पण पुढे येऊ राहिले, मला काही झालं तर माझ्या परिवार मागे तो कणीच नाही ना। त्यामुळे दुसरा माझ्यासोबत म्हणजे दुसरा कोणी असेल त्याला काही झालं तर ते काही घेणं नाही का, त्यांचं काही झालं तर परिवार तो उघडा पडणार ना। त्यामुळेच आमच्या समाजामुळे आमचं हे विचार झालं समिती hele बाजार आपण कुठून करू शकतो पण जीव कुठून घेऊ शकत नाही ना। त्यामुळेच आम्ही हे फैसला घेतला, आमच्या बैठक घेतला आम्ही ना की बाजार आपण कुठेही करू शकतो। कोणाचा जीव गेलो, कोणाचा काय लागलं तर आपण काही करू शकत नाही। त्यांच्या परिवाराचं त्याला माहीत आहे, एका परिवारमधला माणूस कोणी काय झालं, आता त्यांच्या परिवाराला समोरणारा एकच व्यक्ती असला तर समोरचा कोणी समोरू शकत नाही ना। त्यामुळेच आम्ही ना हे केलं की बंद ठेवा। त्यामुळे समितीवाल्यांनी सांगितलं की हे बंद ठेवा म्हणून आम्ही बंद ठेवलं।
आता याच्यानंतरचा जो हा आपला उमापूरचा बाजार आहे हा याच्यानंतर भरणार की हा बंदच राहणार आहे? नाही नाही, हे बंद नाही राहणार. फक्त होळीचा बाजार बंद होता, आठवडी बाजार चालणार आहे. होळीचा बाजार फक्त ते कांड झालं म्हणून हे बंद आहे, जातीवाद झालं म्हणून बंद आहे. कोणाला काही धक्काबुद्दल झालं नाही पाहिजे, कोणाच्या परिवाराला कोणी काही नाही झालं पाहिजे म्हणून बंद होतं. आणि आठवडी बाजार चालू राहणार ही शक्यता आहे. आमच्या समितीमधून सगळ्या लोकांना पण माहिती आहे की सगळं हे बाजार चालू राहणार. विनंती आहे आम्हाला, बाजार चालू राहणार, फक्त आठवडी बाजार चालू राहणार. फक्त ह्या 2024मध्ये भोंगऱ्या बाजार आम्ही बंद करायला, हे पण बंद करत ना होतं पण थोडंसं 2024 नाही 2026 मधला. हां 26मधलं 2024-26मधलं हे पण आम्ही बंद नाही करत होतो, पण काहीतरी हे लफडा झाला म्हणून बंद करत होतो. नाही तर आम्हाला सगळे आदिवासी बांधवांना सगळं हे वाटते की आपलं पारंपरिक आहे भंगुऱ्या बाजार तर चालू ठेवायला पाहिजे, पण आपल्याच बांधवाला कोणाला काही झालं नाही पाहिजे ते पण आपल्याला माहिती आहे. भाऊ आपण बाजार करू शकतो हे मला माहिती आहे, कुठं पण बाजार करू शकतो, पण आपल्या बांधवाला काही झालं तर आपण काही हे गॅरंटी घेऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही बंद ठेवलं.